बुलढाण्यात शिक्षकांचा एल्गार. प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वात गुरुवारी हजारो शिक्षकांनी शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. शिक्षक संघटनांनी शासनाच्या धोरणांवर तीव्र संताप व्यक्त केला. बीएलओ व एसआयआर कामातून मुक्ती. कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र ऑफलाईन टीईटी परीक्षा. 15 मार्च 2024चे संच मान्यता धोरण रद्द करणे आणि पदोन्नतीमधील अन्यायकारक अटी दूर करणे यासह विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. या आंदोलनाला शिवसाई परिवाराचे अध्यक्ष डी.एस. लहाने यांनी पाठिंबा दिला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समन्वय समितीने दिला. आज शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी या कलेक्टर ऑफिसवर शिक्षकांचा मोर्चा आलाय. खरं म्हणजे टीईटीची जी परीक्षा आहे ती परीक्षा रद्द झाली पाहिजे. आज शैक्षणिक कामातून त्यांना ते कामं कमी होऊन त्यांना शिकवण्याचंच काम दिलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीने ज्या संच मान्यता झाल्या त्या संच मान्यता सुद्धा अपडेट झाल्या पाहिजे. या सगळ्यांसाठी यांनी या सगळ्या न्याय मागण्यासाठी यांनी हा मोर्चा केला. खरं म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की शासनाला या अनुदानित शाळा ज्या आहेत जिथे पैसा खर्च करायला लागतो त्या शाळा चालू द्यायच्या नाहीत. यासाठी जे शासन सगळ्या या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे कामं शैक्षणिक कामं या शिक्षकांना लावतायत. आज बीओच्या कामामध्ये शिक्षक जर गुंतला असेल तर शाळेवर तो कुठून शिकवणार आहे? त्याला कसं काय त्या ठिकाणी शिकवता येईल? तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या शासनाने निश्चितपणे याचा विचार केला पाहिजे आणि शिक्षकांना न्याय दिला पाहिजे. अन्यथा हे शिक्षक अजून पेटून उठले तर जो पिढी घडवतो तो काही करू शकतो हे निश्चितपणे शासनानं बघितलं पाहिजे. मी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या आंदोलनाला मी पाठिंबा जाहीर करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांसाठी शासनाने टीईटीची अट लागू केली. म्हणजे टीईटीची परीक्षा पास झालं पाहिजे. वास्तविक पाहता प्राथमिक शिक्षकांच्या अगोदर ट्रेनिंग झालेले असतात आणि त्या अनुषंगाने त्यावेळेस जी पात्रता पाहिजे त्या पात्रतेनुसार ते नोकरीवर लागलेले असतात. परंतु मध्ये ज्यांनी ही टीईटीची अट अशी लावली की त्याशिवाय पदोन्नती होणार नाही आणि वयाच्या 53+ वाले सोडून 53 वर्षापर्यंतचे जे आहेत त्यांना 2028 पर्यंत जर त्यांनी टीईटी परीक्षा पास केली नाही तर त्यांना नोकरीतून कमी करण्यात येईल. एकदम अन्यायकारक हा तगलुकी निर्णय आहे. हा असा निर्णय आम्हाला मान्य नाही आणि म्हणून महाराष्ट्रातील 25 संघटना एकत्र येऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा कचेरीवर आंदोलन केलं मोर्चाचं आणि शाळा बंद आंदोलन. पूर्ण शाळा महाराष्ट्रातल्या बंद झालेल्या आहे. आणि तरी सुद्धा शासनाशी 2 वेळ चर्चा झाली. शिक्षण मंत्र्याशी चर्चा झाली, ग्रामविकास मंत्र्याशी चर्चा झाली, परंतु ग्रामविकास मंत्री शिक्षण मंत्री ऐकायला तयार नाहीत, शासन ऐकायला तयार नाहीत. म्हणून शासनापर्यंत आमचा हा आवाज गेला पाहिजे.